करू चालू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण मामा माऊलींनी मच्छिंद्रनाथाची गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्या पुढचं प्रवचन, त्याचा पुढचा भाग आपण घेऊ. पुढच्या प्रवचनात परमपूज्य मामा सांगताय की आपण मागे बघितलेच आहे की उपदेश व शक्तियुक्त ज्ञान देणे हे कार्य श्री गुरूंचे म्हणजे शंकराचे, आणि प्रसार करणे हे श्री विष्णूचे अवतार. म्हणूनच संप्रदाय प्रसाराचे कार्य श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने श्री ज्ञानदेवांनी केले. तेने कळी कळी तू भूताम आला देखुनी निरुता, ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. कलीच्या प्रभावाने त्रस्त झालेल्या जीवांचा उद्धार करण्याची आज्ञा गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना दिली. जगदोद्धार करा असे त्यांनी सांगितल्यावर श्री निवृत्तीनाथ म्हणाले, मी अखंड ध्यानात मग्न राहणार, त्यामुळे मला व्यवहार जमणार नाही. तेव्हा ते कार्य श्री ज्ञानदेवांकडून करून घ्यावे असे श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना सांगितले. आता मागच्या वेळेस त्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अनुसूयेची तत्वपरीक्षा बघण्याच्या निमित्ताने अत्रि ऋषींच्या आश्रमात आले व पुढे श्री दत्तात्रय रूपाने प्रगटले. महासतीचे सत्व पाहण्या भूवर्याला तुम्ही चना, अत्रि अनसूयाश्रमी प्रगटले दत्त म्हणून तुम्ही चना. पुढे याच श्री दत्तात्रयांनी गुरु म्हणून मच्छिंद्रनाथांना बोधामृत दिले. आपली परंपरा विवरण करताना माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केले आहे ते असे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. श्री भगवान त्रिपुरारींनी क्षीरसिंधूच्या परिसरात शक्ती म्हणजे पार्वतीच्या कानामध्ये जे ज्ञान सांगितले ते केव्हा हे कोणालाही कळू शकले नाही, पण परंपरेने ते ज्ञान चालत आले आहे. ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू, होता त्याचा हातू पैठे झाले. त्या क्षीरसिंधूच्या लाटांमध्ये एक मत्स्य होती. तिच्या उदरात श्री विष्णू शिरले व गुप्तपणे ते ज्ञान ऐकू लागले. अशा तऱ्हेने त्यांच्याजवळ ते ज्ञान स्थिर झाले. म्हणजे काय की श्री शंकरांच्या कृपाशक्तीमुळे मच्छिंद्रनाथ रूपात ते ज्ञान श्री विष्णूंना मिळाले. या ज्ञानाचा प्रसार श्री शंकरांनी नवनारायणाद्वारे केला. नवनारायण सनाथ करुणी गिरी उभविला तुम्ही चना, मच्छेंद्राद्री प्रवृत्त करुणी मार्ग दाविला तुम्ही चना. नवनारायण या 9 दिव्य शक्ती होत. श्री शंकर हेच परमात्मा किंवा आदिनारायण होत. या नवनारायणांनी मच्छेंद्र वगैरे नावांनी शक्ती प्रसाराचे कार्य केले. त्यांना गुरु म्हणून मार्गदर्शन श्री दत्तात्रयांनी केले. म्हणजे श्री दत्तात्रय शंकर स्वरूपच आहेत, म्हणून श्री गुरु हे श्री शंकर स्वरूपच व शिष्य हे विष्णू रूप असतात, अशी ही गुरु परंपरा चालू राहिली. एकदा श्री मच्छिंद्रनाथ फिरता फिरता सप्तशृंगी गडावर आले. तो मच्छेंद्र सप्तभुंगी भग्नावयव चौरंगी, भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. तेथे त्यांना हातपाय तुटून पडलेले चौरंगी दिसले. आपल्याला मिळालेली शक्ती बघण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी श्री गुरुस्मरणपूर्वक त्यांच्यावर जलप्रोक्षण केले. त्याबरोबर वठलेल्या वृक्षाला पालवी फुटावी तसे
त्यांना हातपाय प्राप्त झाले. पुढे श्री मच्छेंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथांना व्यत्ययरहितेच समाधी अनुभवता यावी म्हणून शक्तियुक्त ज्ञानाची कृपामुद्रा दिली. मनसमाधी अव्यत्यया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मीनी. हे श्री गोरक्षनाथ कसे व कुठे श्री मच्छेंद्रनाथांना भेटले यासंबंधी एक मजेदार पण सत्य अशी कथा सांगितली जाते. श्री मच्छेंद्रनाथ फिरता फिरता एका गावात आले. तेथे एका बाईला मूल नव्हते. तिने अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून श्री मच्छेंद्रनाथांकडे प्रार्थनापूर्वक प्रसाद मागितला. तेव्हा त्यांनी तिला भस्म मंत्रून दिले व मुलगा होईल असे सांगितले. पण तिच्या मैत्रिणींनी तिचे कान फुंकले की अगं असे कानफाटे जी विभूती देतात तिचा परिणाम त्या स्त्रीवर होऊन ती कुत्री होऊन त्या कानफाट्याच्या मागे जाते. या भाकड कथेवर त्या बाईचा विश्वास बसला आणि घाबरून तिने तो अंगारा उकिरड्यावर टाकून दिला. इकडे 12 वर्षानंतर श्री मच्छेंद्रनाथ त्याच गावी आल्यावर त्यांनी त्या बाईला विचारले की मुलगा कुठे आहे. तेव्हा घाबरत घाबरत तिने उकिरड्याकडे बोट दाखविले. मग श्री मच्छेंद्रनाथांनी अल्लख असा पुकार करताच त्या उकिरड्यातूनच देखील अल्लख असे प्रत्युत्तर आले. तो उकिरडा बाजूला करताच त्यातून एक मूल बाहेर आले. 12 वर्षे एका गायीने रोज त्या उकिरड्यावर आपल्या आचळातून दूध सोडले होते. त्यावर ते मूल जगले होते. गो म्हणजे गाय, गायीने रक्षण केले म्हणून गोरक्षनाथ या नावाने तो मुलगा प्रसिद्ध झाला. किंवा गोरक्ष म्हणजे गायीच्या शेणातून निर्माण झालेला असाही अर्थ होतो. ह्याच गोरक्षनाथांना पुढे श्री मच्छेंद्रनाथांनी सर्वेश्वरू म्हणून अभिषेक केला. तेने योगाब्जिन सरोवरू विषय विध्वंसैक विरू तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकिला. ह्याच श्री गोरक्षनाथांनी श्री दत्तप्रभूंच्या सान्निध्यात गिरनारवर मोठी तपश्चर्या केली. त्या जागेला अजूनही गोरक्षनाथ तुंग असे म्हणतात. मृगती ते तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. अशा प्रकारे श्री शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वयानंदाचे वैभव शक्तियुक्त असे ज्ञान श्री गोरक्षनाथांनी श्री गैनीनाथांना दिले. श्री गैनीनाथांनी श्री ज्ञानेश्वरांच्या आजी मीराबाई यांना उपदेश दिला व व्याघ्राचे निमित्त करून त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांनाही उपदेश दिला. अशा तऱ्हेने श्री गैनीनाथांनी 2 पिढ्यांना उपदेश करून संबंध घराण्यावर कृपा केली. मीराबाईंनी मूल व्हावे याच उद्देशाने दीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुढे दुसऱ्यांना उपदेश केला नाही म्हणून त्यांची परंपरा निर्माण झाली नाही. पुढे त्यांना मुलगा झाला. तेच श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत. श्री निवृत्तीनाथांनी परंपरा पुढे चालू ठेवली म्हणून त्यांचे नाव पुढे आले. आपण मागे बघितलेच आहे की उपदेश व शक्तियुक्त ज्ञान देणे हे कार्य श्री गुरूंचे म्हणजे शंकराचे आणि प्रसार करणे हे श्री विष्णूंचे अवतार म्हणूनच संप्रदाय प्रसाराचे कार्य श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने श्री ज्ञानदेवांनी केले. तेने कळी कळी तू भूता आला देखो निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिली ऐसी. कलीच्या प्रभावाने त्रस्त झालेल्या जीवांचा उद्धार करण्याची आज्ञा गैनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना दिली. जगदोद्धार करा असे त्यांनी सांगितल्यावर श्री निवृत्तीनाथ म्हणाले, मी अखंड ध्यानात मग्न राहणार, त्यामुळे मला व्यवहार जमणार नाही. तेव्हा ते कार्य श्री ज्ञानदेवांकडून करून घ्यावे असे श्री गैनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा केली.
ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा आला तो अमूर्ती तो हा तू घेऊनी आजवा कळी गिळतया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी. आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरेने जो ज्ञानोपदेशाचा शक्तियुक्त कृपेचा संप्रदाय आमच्यापर्यंत आला आहे तो तू आपल्याकडे घेऊन कलीने ग्रासलेल्या जीवासाठी सर्व प्रकारे धाव घे. कलीने ग्रासलेल्या जीवांकडे अत्यंत वेगाने धावत जाऊन कृपाशक्तीने त्यांची दुःखापासून सर्व प्रकारे सोडवणूक कर. हेच कार्य श्री निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानेश्वर देवांकडून करून घेतले. आपली गुरुपरंपरा सांगणारा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरी माऊलींचा एक प्रसिद्ध अभंग असा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गैनीनाथा पूर्ण कृपा केली गैनीनाथा पूर्ण कृपा केली गैनीनाथा वैराग्ये तापला सप्रेमे निवाला वैराग्ये तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लाधला शांती सुख ठेवा जो लाधला शांती सुख ठेवा जो लाधला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचरता माई सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येऊनी सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुल हे पावन कृष्ण नामे. श्री मच्छेंद्रनाथांनी गोरक्षनाथांना प्रेममुद्रा दिली. त्यांनी ती गहिनीनाथांना दिली व त्यांच्याकडून श्री निवृत्तीनाथांना आणि नंतर निवृत्तीनाथांकडून श्री ज्ञानदेवांना प्राप्त झाली. प्रेम अधिक मुद्रा म्हणजे भक्तीची दीक्षा. भक्ती म्हणजे शक्ती म्हणून भक्तीची दीक्षा देताना जो संकल्प असेल तसे कार्य होते. मच्छेंद्रांना जी दीक्षा मिळाली तीच गोरक्षांपासून निवृत्तीनाथापर्यंत मिळत गेली. पुढे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठ्या प्रमाणात प्रसार केला. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. आता आपण श्री संत एकनाथ महाराजांची परंपरा बघूया. त्यांनी पुढील अभंगात आपल्या परंपरेचे वर्णन केले आहे. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबद ब्रह्मास आदिनारायण म्हणनी ज्यास तो आदि गुरु सर्वांस तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्माम अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री दत्तात्रेय अवधूत. दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला कलियुगी खरा. जनार्दन कृपे स्तव जाण समूळ निरसले भवबंधन का जनार्दना शरण झाली परंपरा संपूर्ण. नारायण विधी अत्रि दत्तात्रेय जनार्दन एकनाथ अशी ही नाथांची परंपरा आहे. निर्गुण निराभास असा परमेश्वरच आदि नारायण किंवा शंकर तोच सर्वांचा आदिगुरु आहे असे महाराज म्हणतात. विधी म्हणजेच ब्रह्मदेव. त्यांना आदिगुरूंपासून ती मुद्रा मिळाली व त्यांच्यापासून त्यांचे मानसपुत्र अत्रि ऋषी यांना मिळाली. त्यांच्याकडून परंपरेने
श्री दत्तात्रेयांकडे ती प्रेममुद्रा आली. श्री दत्तात्रेयांचे 3 प्रमुख शिष्य सहस्त्रार्जुन, यदू व श्री जनार्दन स्वामी महाराज हे होत. त्यापैकी श्री जनार्दन स्वामींनी ती प्रेममुद्रा श्री एकनाथांना दिली. वरील दोन्ही परंपरा श्री ज्ञानेश्वर महाराज यांची व श्री एकनाथ महाराजांची बघितल्यास मूळ पीठ शंकरू व श्री दत्तात्रेय जगद्गुरू हाच परंपरेचा मूलभूत वारसा आहे हे लक्षात येईल. म्हणजेच या परंपरांचे मूळ आदिगुरु श्री शंकरांकडे येते व श्री दत्तात्रेयांकडून पुढे या परंपरा विस्तार पावतात. यावरून वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय व दत्त संप्रदाय हे मूलतः एकच आहेत हे दिसेल. परंपरा प्राप्त श्री गुरु शिष्याला आपण होऊनच भेटतात. शिष्याला त्यांना शोधित जावे लागत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मसाम्याची अवस्था येते त्यावेळी सद्गुरू स्वतःहून आपोआप भेटतात. ऐसी कर्मसाम्य दशा होयतेच वीरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. श्री तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरूशिवाय रस्ता सापडत नाही. तेव्हा सर्व कामे सोडून प्रथम त्यांचे पाय धरा. ते शरणागताला तात्काळ आपल्यासारखे करतात. अशा सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर काय घडते याबद्दल श्री नामदेव महाराजांनी सांगितले की, बाबा अहंकार किती, अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली वरवंट, तिने मदमार्ग दाविला चोकटगा. अशी परंपरा प्राप्त प्रेममुद्रा ज्यांना मिळाली आहे त्यांच्यामध्ये देखील गुरु साम्य भेद असतो. म्हणजे अशा प्रकारे दीक्षा मिळालेल्यांपैकी काही शिष्य असे असतात की ते दुसऱ्यांना दीक्षा देऊन कृतार्थ करू शकतात, पण काही असे असतात की जे स्वतः कृतार्थ झाले तरी दुसऱ्यांना कृतार्थ करू शकत नाही. उदाहरणार्थ, परीस लोखंडाचे सोने करतो, पण त्या सोन्यामुळे दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. मेघांचा गडगडाट ऐकून मोराला आनंद होतो, पण तो आनंद मोर दुसऱ्याला देऊ शकत नाही. जादूगार संकल्प करून ज्या वस्तू निर्माण करतो त्या वस्तूमध्ये संकल्प शक्ती उत्पन्न होत नाही. किंवा चकोरीला चंद्रदर्शनाने जो आनंद होतो तसा त्यांच्या दर्शनाने दुसऱ्यांना आनंद होऊ शकत नाही. तद्वतच सगळेच शिष्य गुरूंकडून शब्द, स्पर्श, दृष्टी किंवा संकल्पद्वारा मिळालेली कृपाशक्ती दुसऱ्यांमध्ये संक्रमित करू शकत नाहीत. म्हणूनच श्री गुरु कृपा झालेली व्यक्ती केवळ स्वतः मुक्त असून चालत नाही, तर दर्शनात, स्पर्शनात, शब्दात कृपया शिष्य देहके जनयेद्य समावेशम शांभवम सही देशिका. याप्रमाणे ती व्यक्ती दुसऱ्यांना देखील शक्तियुक्त ज्ञान देऊन मुक्तीचा मार्ग दाखवू शकली पाहिजे. परीस लोखंडाला लागला तर लोखंडाचे सोने होते, पण त्या सोन्याने दुसऱ्या लोखंडाला स्पर्श केल्याने त्याचे सोने होणे शक्य नाही. म्हणून साधकास गुरुकृपा लाभली, त्याची शक्ती जागृत झाली व साधना करता करता आत्मानुभूतीही प्राप्त झाली, तरीही गुरु परंपरेने अधिकार प्राप्त झाला असेल तरच तो इतरांचेही कल्याण करू शकतो. अशा गुरु परंपरेने अधिकारपद प्राप्त झालेल्या व्यक्तींबद्दल माऊलींची सुरेख ओवी आहे. दीपे दीप लाभिला. ज्याप्रमाणे एक पेटलेली पंथी दुसरी तेलवात असलेली पंथी पेटू शकते, ती पंथी पुढे तिसरी पंथी पेटू शकते, त्याप्रमाणे श्री गुरु परंपरेने शक्तियुक्त ज्ञान चालत असते. याबद्दल श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, सेवितो हारस वाटितो आणिका, घ्यारे होऊ नका रान भरी. असे अधिकार प्राप्त श्री गुरु भेटल्यावर त्यांनी दाखविलेला मार्ग अनुसरला असता आपल्या शरीरातील भगवती शक्ती जागृत होते.
श्री एकनाथ महाराजांनी भवानी असे भगवती शक्तीला म्हणजेच कुंडलिनी शक्तीला संबोधिले आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांनीही आपल्या भवानी भुजंगम स्तोत्रात भगवती शक्तीलाच भवानी असे म्हटले आहे. आचार्य म्हणतात, शलाधार पडके रुहांतर्विराज सुस्नांतराले तिथे जोलसंतीं सुधामंडलम द्रावयंतीं पिबंतीं सुधामूर्तिमीडे चिदानंदरूपम. हे याते मूलाधारक चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र ही शरीरातील 6 आधार चक्रे हीच जणू कमले. यामध्ये विराजमान झालेली सुषुम्ना नाडी, तिच्याही अंतर्भागी तेजोरूपाने विलसणारी जी कुंडलिनी शक्ती, तीच तू आहेस. सहस्त्रदल कमलाजवळ असलेले सुधा मंडल तू वितळवितेस आणि त्या अमृताचे प्राशन करतेस. तू स्वतः चिदानंद रूप सुधामूर्तीच आहेस. आई भवानी, मी तुझी स्तुती करीत आहे. इति श्री भवानी स्वरूपम ते वदम प्रपंचात परम चाति सूक्ष्मम प्रसन्नम. हे माते भवानी, तुझे हे स्वरूप दृश्य प्रपंचाच्या पलीकडचे आहे. ते अत्यंत सूक्ष्म आहे आणि प्रसन्न आहे. स्वमार्कस्त्वमिंदुस्त्वमग्निस्त्वमाप त्वमकाश भूवायवस्त्वं महत्त्वं त्वदन्यो न कश्चिन्नृपजोऽस्ति सर्वं तुमानंद संवित स्वरूपां भजेहम्. आई, तू सूर्य आहेस, अग्नी आणि जलही तूच आहेस. आकाश, पृथ्वी आणि वायू ही सुद्धा तुझीच रूपे आहेत. अहंकार ज्याच्यातून आविर्भूत होतो ते महत्त्वही तूच आहेस. हा विश्वप्रपंच तुझ्याहून निराळा असा काहीच नाही. सर्व तूच. अशा ज्ञानमयी व आनंद स्वरूपिणी अशा तुझ्या आश्रयाला मी आलो आहे. श्रुतीनाम गम्ये सुवेदागमज्ञ महिम मनो न जानन्ति पारन्तवांब. आई, वेदांनाही तुझ्या आकलन होत नाही. वेद उत्तम प्रकारे जाणणाऱ्या मोठ्या लोकांनाही तुझ्या मोठेपणाचे पूर्णपणे ज्ञान होत नाही. म्हणून म्हणतात, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहीने प्रति गोरक्ष ओळला. गहीनी प्रसादे निवृत्ती दातार, गहीनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार, ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कृपया ऐकणाऱ्यांनी सर्व निदान आपल्या 2 मित्रांचे फोन नंबर व मेल ॲड्रेस 9767486301 वर पाठवावा ही नम्र विनंती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या हृदयस्थ सर्व
बंधू भगिनी आणि इतर सर्व इंटरेस्टेड लोकांना मी आवाहन करतो की मी ही जी माझ्या सद्गुरूंची सेवा सुरू केली आहे, तर आज मला अनुग्रह घेऊन जवळजवळ 32 वर्ष झाले आणि ही संकल्पना बरेच वर्षापासून माझ्या डोक्यात होती की माझ्या सद्गुरूंची प्रवचनं आपल्यापर्यंत पोहोचावीत, यासाठी मी ही सेवा सुरू केली आहे. कृपया आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपले ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर मला 9767486301 किंवा maulimama@yahoo.com याच्यावर मेल करा. म्हणजे मग ईमेल व्हिडिओ शूटिंग करून तुम्हाला मी ही प्रवचनं पाठवण्याचा माझा मानस आहे. तर माझ्या विनंतीला मान द्यावा आणि माझ्याकरता प्लीज 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 आपला व आपल्या 2 मित्रांचे फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस कळवावा ही नम्र विनंती. आपला अकोलकर.